तर ज्यावेळेस एम एन सी कंपनी जर तुम्हाला असं एखादं फ्रेमवर्क चालवायला दिलं ना, तर त्या केसमध्ये सगळं इक्मास्क्रिप्ट 6चं फीचर्स वगैरे सगळं वापरले जातात. त्या कंडिशनमध्ये तुम्ही वापरू शकता. तर यात तुम्हाला काय डाऊट आहे का? एखादं एक्झाम्पल्स वगैरे कळलं नाही, कळलं असेल पुढे जायचं असेल तर एकदा सांगा. क्वेश्चन्स डाऊट्स असेल तर मेसेज करा तसं. आता इथं एक स्निपेट घेतो, तुमचा स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की त्याचा टाईप डिफाईन करायला लागतो. टाईप काय असणार आहे? मॉड्यूल. तर इना झाले, स्निपेट वापरू. स्क्रिप्ट मॉड्यूल सोर्स डॉट स्लॅश मॉड्यूल डॉट जे एस. तर हे मी इम्पोर्ट केलं, गो लाईव्ह केलं. गो लाईव्ह झाल्यानंतर ओके, तर काही प्रॉब्लेम नाही आला. तर इथं मी परत करतो इम्पोर्ट सेक्शन, तुमचा कर्ली ब्रेसेस कोणतं, प्रिंट नेम आणि फ्रॉम कशातून इम्पोर्ट करणार आहे, डॉट स्लॅश प्रिंट नेम. इथं पण आय थिंक त्याचा पाथच द्यायला लागेल. तो डबल कोटमध्ये दिला आहे असा सेम. तुमचं प्रिंट नेम फंक्शन कॉल केलं, मे बी असंच असेल. ओके, रन झालं. रिफ्रेश केलं, तुमचा प्रिंट नेम फंक्शन रन झालं. असं त्याची सिस्टीम आहे. इथं तुम्हाला सोर्स कोड द्यायचा नसतो. इथं जे आपण टाकतो ना SRC असं काहीतरी इम्पोर्ट करायला, तसं नसतं करायचं. तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा टाईप मॉड्यूल द्यायचा आणि नेक्स्ट इम्पोर्ट सेक्शन टाकायचं की जिथं जिथं इम्पोर्ट आहे. आपल्याला समजा मल्टिपल फंक्शन तिथं प्रिंट नेम केलं आहे. नेक्स्ट मी काय केलं की सपोज एक्सपोर्ट फंक्शन ॲड नावाचं, त्याला ए आणि बी पॅरामीटर येतात. आता रिटर्नमध्ये काय टाकणार आहे, कन्फर्म ए प्लस बी असं केलं. आता मला इम्पोर्ट करायला लागेल. ते इम्पोर्ट काय करायला लागेल, ॲड फंक्शन. इथं ॲड फंक्शन केलं. आता या ॲड फंक्शनला 2 पॅरामीटर लागतील, 10 आणि तुमचे 20. जे आपण नॉर्मल फंक्शननं काम करत होतो ना, ते फक्त आपल्याला मॉड्युलर स्ट्रक्चर वापरायचे. मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. एखादा कोड तुम्ही युनिक जागेला लिहिला आहे आणि तो आपल्याला फक्त इम्पोर्ट करत वापरत जायचा आहे. सेव्ह केलं. आता बघा, रिफ्रेश केलं तर पहिल्यांदा हॅलो फ्रॉम मॉड्यूल. ओके केलं. आता त्या दोघांची बेरीज झाली. अशा दोघांची बेरीज झाली, तुमच्या 10 आणि 20 पॅरामीटर जे पाठवले ना, तेच फक्त इम्पोर्ट सेक्शनमधून आपण कन्फर्मेशन बॉक्स लिहिला आहे. असं तुमचं मॉड्युलर स्ट्रक्चर रन होतं. सो रिलेट काय करायचं आहे, हे मी वापरलंच नाही. मला काय पाहिजे, एक आता मल्टिपल फंक्शन आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं असं फंक्शन आहे जे तुम्हाला वारंवार लागतंय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॉड्युलर सिस्टीम कामा आली. जसं की तुमचा क्लास सिस्टीम कामा आली, तुमचं सी मध्ये पण प्रोग्रामिंग होतंच ना. मग CPP कामा आली की मॉड्युलर प्रोग्रामिंग पाहिजे आपल्याला. OOP रिलेटेड पाहिजे. OOP म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय,
एकदाच डिफाईन करायचं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला यूज करायचं आहे. प्रत्येक वेळेस यूज का म्हणून करायचे आहे की सारखं सारखं लागते ना. ही जी फंक्शन लिहिणार आहे आपण ते आपल्याला मल्टिपल टाइम्स कॉम्पोनंटमध्ये लागणार आहे. समजा मल्टिपल टाइम्स तुमचं HTML मध्ये वगैरे लागणार आहे. तर मी एकदा डिफाईन केलं. नेक्स्ट काय करतो आता इथं मी फक्त ॲडचं फंक्शन धावतं. ज्या इथं तुम्हाला एक्सपोर्ट कीवर्ड आहे. एक्सपोर्ट कीवर्ड काय करतो, तुम्ही फंक्शन लिहा इथं किंवा तुमचा क्लास लिहा. क्लास लिहिला की त्याचं ते रिटर्न होत नाही. ते मला सगळं क्लास एक्सप्लेनेशन करायला लागेल. तर क्लासचा आपण बेसिक घेणार आहे आज. तर क्लास नाही सांगतो, पहिल्यांदा फंक्शनचं सांगतो की फंक्शन असे असतात की फंक्शन कीवर्ड तुमचं ॲड नाव, ज्या फंक्शन नेम आणि तुमच्या पॅरामीटरचं नाव. पॅरामीटर काय आपण पाठवणार आहे ते कुठं पण कॉल केल्यानंतर. आणि रिटर्नमध्ये आपण काय टाकलं, एक कन्फर्मेशन बॉक्स टाकलं. हे सगळा कोड आहे तुमचा जावा स्क्रिप्टचा कोड आहे. इथं जरी मी आहे ना तुमचं F2.001.js तुमची ही काय झाली, तुमची नॉर्मल JS ची फाईल झाली. इथं बघ मी काय काय सांगितलंय तुला की मॉड्यूल्स आर युज्ड टू बिल्ड लायब्ररी फॉर ॲप्लिकेशन. आपण काय केलं, एक लायब्ररी तयार केली. लायब्ररीत काय असणार आहे तुझं, ॲडला फंक्शनला कॉल केल्यानंतर काहीतरी ॲड करून देते, राईट. नेक्स्ट आहे तुमचं मॉड्यूल सिस्टीम कॅन इम्पोर्ट अँड रियूज द लायब्ररी. मॉड्यूल सिस्टीम जिथं इम्पोर्ट करतं त्याला रियूज करतं लायब्ररी. लायब्ररी तुम्ही जी बनवल्या ती कशासाठी वापरता आपण, रियूजसाठी. हे झाले तुमचे 2 वाक्य इथं क्लिअर. नेक्स्ट आहे की तुमचं मॉड्यूल सिस्टीम विल नॉट वर्क ऑन एव्हरी डिव्हाइस. एव्हरी डिव्हाइसचं पण एक्झाम्पल सांगितलं. इंटरनेट एक्सप्लोरमध्ये जर तुम्ही एक स्क्रिप्टवाले फीचर्स जर वापरत असाल तर ती वर्क नाही होणार. यू हॅव टू, मग त्या मॉडेल सिस्टमला तुम्हाला इन्स्टॉल वगैरे करायला लागलं, ब्राउझर अपडेट वगैरे काय असेल ते. एन त्याच्या रेअर केसेस असतात, पण आत्ताच्या काळात सगळ्यांचं ब्राउझर अपडेटेड असतात. आणि मॉडेल सिस्टीम वापरायचं आहे ना, 4 डिफरंट टाईप्स आहेत. 4 डिफरंट टाईप काय की कॉमन JS. कॉमन JS कुठे वापरतात, तुमच्या नोड JS मध्ये वगैरे वापरतात. युनिव्हर्सल JS म्हणजे जुनं, ज्यावेळेस एकमा स्क्रिप्ट याच्या अगोदर जी वापरत होते ना, तर UMD ह्याची पण मी त्याला शेवटला लास्टला एक्झाम्पल घेणार आहे की कसं सिंटॅक्स कसं कसं असते ते. आणि हे जर तुम्ही शिकायला गेला ना तर लय अवघड आहे, किचकट आहे. रिक्वायर वगैरे कीवर्डला आपल्याला इंट्रोडक्शन करायला लागेल. पण आपण फक्त इकमा स्क्रिप्ट का म्हणून वापरणार आहे की 2015 नंतर जेवढी पण रिॲक्ट असेल, तुमचं अँग्युलर असेल, Vue.js वगैरे, त्यात इकमा स्क्रिप्ट मॉडेल सिस्टीम वापरतात. इकमा स्क्रिप्ट मॉडेल सिस्टीममध्ये काय की तुमचे जो पण मॉडेल आपण म्हणजे तुम्ही एक जावा स्क्रिप्टची फाईल डिक्लेअर करणार आहे, त्या फाईलमध्ये तुमचे व्हेरिएबल्स असणार आहेत, राईट. जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये ए आणि बी हे काय झाले, त्याचे पॅरामीटर व्हेरिएबल्स झाले. हे व्हेरिएबल्सच आहेत पण त्याचे पॅरामीटर्स आहेत. तुमचे फंक्शन असणार आहे, हे तुमचं फंक्शन आहे. आणि तुमचे क्लासेस असणार आहे. क्लासेस आपण लास्टला बघणार, लास्टला आज आज नाही तर उद्या बघू कधी आता कसं कसं पुढं टाईम भेटतोय ते. नेक्स्ट काय केलं आपण, run.js एक फक्त HTML ची फाईल घेतली आणि त्या HTML मध्ये फक्त आपण स्क्रिप्ट टॅग लिहिला आहे. तुम्ही जर नॉर्मल करत असाल, नॉर्मल म्हणजे काय, हा जर कमेंट केला मी कोड नॉर्मल, मला इथं स्क्रिप्ट टॅगमध्ये हे फंक्शन लिहायचं आहे. तर मी कसं करणार, हा स्क्रिप्ट फंक्शन कीवर्ड Ctrl+C, तुमचा Ctrl+V आणि त्या स्क्रिप्टमध्ये ॲड फंक्शनला 10 आणि 20 असं काहीतरी केलं. आता हे तरी कळालं का कोड, हे नॉर्मल आहे. इथपर्यंत पॅरलल असाल तर देतो की मला सांगा, आता माणसाला आपल्याला, आपण माणूस आहे, मला सपोज आता दिल्लीला जायचं आहे. तर दिल्लीला जाताना पहिल्या काळात, जुन्या काळात कसं होतं की तुमची बैलगाडी असेल, बैलगाडीनंतर पहिला माणूस चालत जायचा. त्याच्यानंतर काय आली, बैलगाडी आली. बैलगाडीनंतर काय आलं की घोडे वगैरे आले, राईट. घोड्यानंतर काय झालं, माणसानं सायकलचा शोध लावला. का म्हण, माणसाला आरामदायी जिंदगी भेटली पाहिजे. सायकलवरनं पण काय त्याचं पाय दुखायला लागले म्हणून मोटरसायकल आली. मोटरसायकलमध्ये पेट्रोल वगैरे जास्त जाते, ऊन लागते, समजा पाऊस आला काय झालं म्हणून माणसानं 4 व्हीलर काढली. 4 व्हीलरमध्ये पण ॲक्सिडेंट होता, ट्रॅफिक लागतं म्हणून माणसानं विमान काढलं. विमान काढलं, विमानाचं पण हे होते म्हणून परत मेट्रो आली. असं जे इव्हॉल्युशन आहे ना, तसंच आहे. तसंच आहे की तुम्ही आधी काय वापरतो, तुम्ही नॉर्मल फंक्शन वापरायचा.
नॉर्मल फंक्शन नंतर तुमचं काय झालं ते ॲनोनिमस फंक्शन. ॲनोनिमसनं काय झालं, तुम्ही फास्टर एक्झिक्युशन झालं, त्याला विदाउट नाव देता ते कॉलिंग करता आलं. त्याच्यानंतर काय तुमचं झालं आय आय एफ एल फंक्शन, म्हणजे कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही काहीतरी पॅरामीटर्स वापरता. नेक्स्ट काय झालं, मॉड्युलर सिस्टम आली. मॉड्युलर सिस्टमनं काय झालं, तुम्ही रियुजेबिलिटी वाढली. रियुजेबिलिटी नंतर तुमचं क्लास आलं. क्लासेसनं काय व्हायला लागलं, तुम्ही एकच क्लास डिक्लेअर करायचा आणि तुम्ही 10-15 जागी एन नंबर 1000 टाइम्स वेळा तुम्ही वापरू शकता. असं सिस्टीम. आता हे नॉर्मल आहे. हे जर का मी रन केलं तुमचं, तरी पण ते रन होत आहे, राईट. रिफ्रेश केलं, ओके झालं तुमचं 30. आता इथं वाटतं असाल हे रन झालं, पण हे कमेंटेड पडे. इथं मला वाटलं समजा 50 50 आणि 70 झाले तुमची 70 व्हॅल्यू. आता हाच कोड कमेंट केला मी आणि हा कोड रन केला. हेच फंक्शन मी इकडं डिफाईन केलंय आणि एक्सप्लेनेशन वगैरे, आणि इथं फक्त मी त्याला कॉल दिलाय. आता ती कॉल कुठून येणार आहे, हे काय करणार, ॲडमध्ये जाणार. आता ॲड फंक्शन कुठं आहे, तो मला अगोदर ते इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट म्हणजे त्याला कळलं तर पाहिजे ना की ॲड फंक्शन कुठून आणायचे, कुठल्या मॉडेल्समधून आणायचे वगैरे. अशीच तुमची मॉड्युलर सिस्टम आहे. कुठंतरी डिफाईन करायचं आणि कोणत्या तरी फाईलमध्ये जसं लागल तसं इम्पोर्ट करायचं आहे. आता मला फक्त ॲड फंक्शन पाहिजे. या कंडिशनमध्ये कसं होणार आहे की इथं मस्त मी हे 2 फंक्शन डिक्लेअर केलेत, पण ज्यावेळेस माझा जो ब्राउझर आहे त्याची जी मेमरी आहे तिथं फक्त माझं ॲडच फंक्शन डिप्लॉय होणार आहे. ॲडच फंक्शन त्या मेमरीवरती लोड घेणार आहे वगैरे, अशा टाईपमध्ये. तर त्याच्यात अजून जरा थोडं पुढं जाऊया. मॉड्यूल फाईल अल्सो डॉट जे एस. तर त्यात एव्हरी मॉड्यूल, प्रत्येक जगदाळी, ओके. सो एव्हरी मॉड्यूल मेंबर असणार आहे आपला. एवढी मेंबर ऑफ मॉड्यूल इज इन मॉड्यूल स्कोप अँड नॉट accessible outside. आता या वाक्याचा अर्थ काय, की तुम्हाला वाटलं जसं इथं आपण एक्सपोर्ट फंक्शन केली, तुम्ही इथं जर इम्पोर्टच केलं नाही, राईट. पण आपण इथं त्याला सोर्स कोड दिला की ./ तुमचं 001.js. त्या कंडिशनमध्ये रन केलं तर रन का म्हणून होत नाही, की हा जो मॉड्यूल आहे तो ह्याच्या स्कोप पुरता आहे. तुम्हाला आपण बेसिक कसं करता येईल, तुम्हाला स्क्रिप्ट टॅग हे करू. झालं तुमचा रन झाला नाही झाला का, तर त्या कंडिशनमध्ये ह्याला कळणच झाले की हे फंक्शन आहे का तुम्ही काय करताय नक्की. हे जर तुम्हाला फंक्शन्स हे जर मॉड्यूल्स वापरायचे असतील तर हा तुमचा मॉड्यूल आहे. जिथं एक एक्सपोर्ट कीवर्ड येतो ना, हा तुमचा एक सिम्पल मॉड्यूल झाला. ह्या दुसरा झाला तुमचा इथं सिम्पल झाला. असं मॉड्यूल्स म्हणून एक लायब्ररी तयार झाली. त्या लायब्ररीचं नाव काय, 001.js असं पण तुम्ही म्हणू शकता. यात तुमच्या मल्टिपल क्लासेस येणार आहेत. कुठे गेलं, असं एव्हरी मेंबर ऑफ मॉड्यूल इज इन मॉड्यूल स्कोप अँड नॉट ॲक्सेसिबल आउटसाइड. आता त्याला ॲक्सेस करायचा आहे. इफ यू वांट if you want any module member accessible outside the scope. आउटसाइड द स्कोप म्हणजे ती फाईल मला दुसऱ्या फाईलमध्ये ॲक्सेस करायची. आउटसाइड द स्कोप, then you have to work is as एक्सपोर्ट कीवर्ड वापरायचा आहे. एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं
एक्झाम्पल तुमचा एक्सपोर्ट कीवर्ड फंक्शन FUNCTIY फंक्शन कीवर्ड आणि इथं समजा प्रिंट नेम आणि तुमचं फंक्शन ब्रेसेस असं तुम्हाला डिफाईन करायला लागणार. त्या केसमध्येच तुम्ही तुमचं मॉड्यूल एखाद्या दुसऱ्या फाईलमध्ये वापरू शकता. ओके, इथपर्यंत कळालं असेल. ऍड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. इथं 002.js घेतो आणि 00002.html फाईल घेतो. यात मला आता ते जे वापरलेलं आपण कन्फर्मेशन बॉक्स आहे ना, जसं वापरलेला तसं कन्फर्मेशन बॉक्स मला इथे पॅराग्राफमध्ये वगैरे ॲड करायचं. ॲडिशन त्यांच्या दोघांचे आहे ना, पॅराग्राफमध्ये ॲड करायचं आहे. तर मी कसं करणार की त्याचं तुमचं ॲड फंक्शन 00.js मध्ये घेतलं. आता HTML मध्ये वापरायचं आहे आणि HTML मध्ये पण कुठे वापरायचं तुमच्या स्क्रिप्ट टॅग मध्ये पॅराग्राफ. स्क्रिप्ट टॅग मध्ये स्क्रिप्ट तुमचं मॉड्यूल सोर्स नसणार आहे इथं बाळा, त्यामुळे सोर्स इथून काढला तरी चालेल. तर स्क्रिप्टमध्ये मला काय पाहिजे, इम्पोर्ट. इम्पोर्ट या जे कर्ली ब्रेसेस आहेत हे लक्षात ठेवायचं की मल्टिपल असतील ना त्यावेळेस कर्ली ब्रेसेस असं वापरायचं आहे. अजून यात पुढे आपल्याला स्टार बघायचा आहे. एस्ट्रिक. एस्ट्रिक काय असते इथं नाही, जसे पुढची थेरी होईल तशी तुम्हाला सांगतो. फ्रॉम कशातनं तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे तर सिंगल कोटमध्ये डॉट स्लॅश डॉट स्लॅश शॉर्टकट या जाऊ द्या 002.js राईट. त्यातलं कोणतं फंक्शन पाहिजे मला, ॲड फंक्शन पाहिजे. इथं मी ॲड केलं. आता तुमचा HTML मधला कोड डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर. क्युरी सिलेक्टर मध्ये मला पाहिजे समजा पॅराग्राफ. तुमचं हे ॲडिशन एक 2 पॅरामीटर रिसीव करते आणि त्या पॅरामीटरला त्यांची बेरीज करून रिटर्न करते. आता कंट्रोल Q कंट्रोल C तर हा तुमचा फंक्शन आहे राईट. असं काहीतरी घेतलं तर फ्री हँड मला पाहिजे. ओके, तर ज्यावेळेस तुमचं प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे, प्रोग्राम एक्झिक्यूटला काय होणार आहे तुमचं असा इथं काहीतरी तुमचा असा रेड मध्ये करू. ओके, असा तुमचा काहीतरी प्रोग्राम आहे राईट. आता इथं पी टॅग इथं काहीतरी प्रिंट होणार आहे. आता इथं H1 टॅग मध्ये काहीतरी प्रिंट होणार आहे. नेक्स्ट काय केलं आपण स्क्रिप्ट मध्ये
एक मॉड्यूल इम्पोर्ट केलं. मॉड्यूल कोणतं इम्पोर्ट केलं? 002.js ही जी फाईल आहे ती आपण इम्पोर्ट केली. आता त्यातलं आपण कोणतं फंक्शन वापरलंय? तुमचं ॲड फंक्शन इथं इम्पोर्ट केलं. हे जे तुमचं ॲड आहे ते इथून इम्पोर्ट केलं. ॲड फंक्शनमध्ये काय आपण दिले? एक मला पॅरामीटर रिसीव्ह होईल, 2 पॅरामीटर रिसीव्ह होतील, त्यांची जी पण बेरीज असेल ती मी रिटर्न करणार. नेक्स्ट कोणतं फंक्शन आपण ॲड केलंय? प्रिंट नेम नावाचं. हे प्रिंट नेम नावाचं फंक्शन दुसऱ्या कोणत्या तरी फाईलमध्ये मॉड्यूलमध्ये आपण डेफिनेशन लिहिले त्याची, ते इथं इम्पोर्ट केलं. म्हणजे काय झालं तुमचं? हे झालं तुमचं रेक्टँगल घेऊ. टेक्स्ट इथं डेफिनेशन, डिक्लेरेशन आणि कॉलिंग. ओके, तर हे झालं तुमचं डिक्लेरेशन, राईट. आता याचं डेफिनेशन कुठं आहे? इथं तुमची राहिली डेफिनेशन. आता तुमचं जे सी मध्ये जसं होतं की एका जागी तुम्हाला डिक्लेरेशन करायला लागतं वरती. जर आपण ज्या मेनच्या वरती आहे ना फक्त डिक्लेरेशन करतो. डिक्लेरेशनमध्ये आपण काय काय करतो सी मध्ये? की त्याचं जे पण पॅरामीटर्स असतील त्याला फक्त आपण नावं देतो व्हेरिएबल्सला वगैरे. हे झाले तुमची डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये ॲक्च्युअल तुमचा कोड येतो. ॲक्च्युअल कोड काय येतो तुमचा? जे पण तुम्ही असं काय काम करणार आहे ते ॲक्च्युअल कॉलिंग सिस्टीम येते. आणि इथं जे आहे ते तुमचं कॉलिंग सिस्टीम आहे. नॉर्मल फंक्शन जसं वर्क करतं ना, सी बसल तुमचं CPP अदर जावा .NET वगैरे, त्याला 3 कन्सेप्ट असतात. एक असतं तुमचं डिक्लेरेशन, एक असते त्याची डेफिनेशन आणि एक असते की तुमची कॉलिंग. असं तुमचं वर्क होणार आहे. इथपर्यंत आपण आहे ना मॅप फंक्शन आणि मॅप HTML.js. मॅप काय करतं? तुमच्या ॲरेवरती असेल, ऑब्जेक्टवरती असेल, ते एक एक व्हॅल्यू रिटर्न करतो. जोपर्यंत तुमच्या ज्या व्हॅल्यू रिटर्न केलेल्या असतात त्या जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत तो इटरेट होत राहतो. तर हे HTML.html फाईल पाहिजे मला. तर यात मी काय करतो? एक फंक्शन डेफिनेशन करतो. कोणतं? एक्सपोर्ट फंक्शन. तुमचं गेट प्रोडक्ट्स असतील, गेट प्रोडक्ट्स, त्याला काय पॅरामीटर आपण पाठवणार नाही, पण याला रिटर्नमध्ये आपण काय करणार? एक ॲरे पाठवणार आहे ऑब्जेक्टचा, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. रिटर्न तुमचा ॲरे आणि त्याच्या आतमध्ये ऑब्जेक्ट्स असणार आहेत. आता त्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे? तुमच्या की व्हॅल्यू पेअर, त्याचं नेम NAME, नेम असेल काहीतरी ओंकार. नेक्स्ट काय असेल? ओंकार. आपण प्रोडक्ट्स घेऊ. प्रोडक्ट्स आहे म्हटल्यानंतर TV. नेक्स्ट आहे तुमचा प्राईस. प्राईस तुमचा की झाली आणि त्याची व्हॅल्यू असेल 64,000, 6,464,50 पैसा काहीतरी, 50 रुपये. NXYZ. सेम असंच कॉपी पेस्ट केलं इथं. TVच्या जागी तुमचा मोबाईल्स असतील. मोबाईल आत्ता आपल्याकडं आहे 25,000चा. याला आपण पॉईंटमध्ये काही लिहिणार नाही. हा तुमचा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट रिटर्न करतोय ज्यावेळेस ह्या फंक्शनला आपण कॉल करतोय. आता HTML मध्ये काय लिहायला लागेल? HTML समजा मी लिहिलं, मला एक ऑर्डर्ड लिस्ट पाहिजे. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे नंबरिंग वगैरे. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुमचे डॉट्स प्रिंट होतात. त्या स्क्रिप्टमध्ये एक मॉड्यूल्स असेल.
आता मॉड्यूल मला इम्पोर्ट करावं लागेल पहिलं. इम्पोर्ट. आता बघा त्याचं स्निपेट पण काय म्हणतोय, काय इम्पोर्ट करायचं आहे आणि कुठून इम्पोर्ट करायचं आहे. मला काय इम्पोर्ट करायचं आहे आणि कुठून इम्पोर्ट करायचं आहे. कुठून इम्पोर्ट करायचं आहे मला, तर मॅप डॉट स्लॅश मॅप डॉट JS मधून इम्पोर्ट कर. काय इम्पोर्ट कर, तर तुमचं गेट प्रोडक्ट्स इम्पोर्ट कर. आता फक्त आपण इम्पोर्ट केले, आता आपल्याला बाइंड करायचं आहे. बाइंड कसं करणार, गेट प्रोडक्ट्स हे फंक्शन कॉल केलं इथं, म्हणजे तुमचा हा जो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे तो आहे असा इथं रिटर्न केला, त्या जागी ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे. आता या ॲरेवरती मला इटरेट करायचं आहे, तर मी काय करणार, मॅप फंक्शन वापरणार. मॅप फंक्शनमध्ये आपण दुसरं एक व्हॅल्यू रिटर्न भेटते. एक व्हॅल्यू रिटर्न भेटते म्हणजे हा एक व्हॅल्यू झाली आणि हा एक व्हॅल्यू झाली. आता याच्यात मला परत आणि रिटर्न काय 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 पाहिजे, फंक्शन कर्ली ब्रेसेस आणि राऊंड ब्रेसेस. तो फंक्शन एक पॅरामीटर काहीतरी आपल्याला मॅप पाठवेल. तर मॅप इथं डॉट येणार. ओके, हां, तो फंक्शन एक आपल्याला पॅरामीटर पाठवेल. तो पॅरामीटर नाव आपण प्रोडक्ट दिला. प्रोडक्टमध्ये आता हा मॅप फंक्शन आपलं काहीतरी काम करणार आहे. काम काय करणार आहे, एक व्हेअर नाही तर आपण आपलं रेडिक्लेअर लेट नव्हते का बघा, नाहीतर व्हेअर लागेल रेडिक्लेअर करण्यासाठी. मला आय थिंक वाटते होईल. डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंटमध्ये कोणता क्रिएट एलिमेंट करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर जर का मी गो लाईव्ह केलं, गो लाईव्ह केल्यानंतर गेट प्रोडक्ट्स डॉट मॅप डॉट JS बरोबर आहे तुमचं आल्यालं. गेट प्रोडक्ट्स आल्यालं गेट प्रोडक्ट्स, त्याच्यावरती आपण मॅप फंक्शन अप्लाय केलं. ला केलं li डॉट इनर HTML. राईट तरी म्हटलं असं का झालं, क्रिएट असं काय म्हणते त्याला, आयदापणा केल्यावर क्रिएट एलिमेंट. तरी पण घे ना, मॅप डॉट HTML फाईल बरोबर आहे. आपण इम्पोर्ट केलं, त्याच्यावरती मॅप केलं आणि त्याच्यावरती एक फंक्शन अप्लाय केलं जे प्रोडक्ट्स रिटर्न करतं आहे. त्या प्रोडक्ट्सचं आपण नाव घेतलं आहे, नेम बरोबर आहे. इथं इनर HTML इनर टेक्स्ट बघूया. बरोबर तर आहे, वेअरनं पण बरोबर चालणं झालंय. कोणाला आयडिया हे काय झालं असेल. तुमचा स्क्रिप्ट टॅग, मॉड्यूल टॅग
एक्सपोर्ट फंक्शन गेट प्रोडक्ट्स. इथं जर का मी एक्स केलं, रिटर्न हां बरोबर तर आहे. मग आपण रिटर्नमध्ये ॲरे रिटर्न केलेला आहे. यात काही चुकलंय असं काय वाटतंय? गेट प्रोडक्ट्स डॉट मॅप. आता इथं तुमचा ॲनोनिमस फंक्शन वापरू आपण. इथं एक ॲनोनिमसमध्ये एक पॅरामीटर रिसीव्ह करेल. तो आपण याला एक आय डी देऊ, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. रिझल्ट म्हणून नेक्स्ट काय केलं, व्हेअरनं एक एल आय क्रिएट केला, ऑर्डर लिस्ट एल आय, राईट. डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. आपल्याला एलिमेंट कोणता पाहिजे, एल आय. इथं मी क्रिएट एलिमेंट केला. नेक्स्ट काय केलं, त्या एल आयला त्याचं जे इनर HTML आहे, इनर HTML बरोबर आहे तुमचा आल्याला पॅरामीटर डॉट नेम असं काहीतरी मी असाइन केलं. नेक्स्ट काय केलं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. आता आय डी आपण काय दिलं आहे, RES. त्याचं जे ॲपेंड चाइल्ड त्याला आपण याला पाठवलं, सेव्ह केलं. आणि महत्त्वाचा विषय काय आहे की या गेट प्रोडक्ट्सला आपण कॉलच दिलेला नाही, त्यामुळे ते प्रिंट झालं नाही. आला का तुमचा टी व्ही आणि मोबाईल, तुमचा टी व्ही आणि मोबाईल. असं तुम्ही करू शकता. बॅक टू द पॉइंट. आपलं डिफॉल्ट काय असणार आहे, एक्सपोर्ट फंक्शन, एक्सपोर्ट कीवर्ड, तुमचा फंक्शन कीवर्ड आणि तुमच्या फंक्शनचं नाव. इथं क्लासचं पण येणार आहे. नेक्स्ट काय की तुमचा एव्हरी मॉड्यूल हॅव वन डिफॉल्ट फंक्शन, डिफॉल्ट एक्सपोर्ट म्हणा, इतर काय पण एक्सपोर्ट. इथं ओनली वन. हा तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक मॉडेलमध्ये आहे ना एक डिफॉल्ट असतोच. तर हे डिफॉल्ट कसं ओळखायचं की जिथं तुमचा हा मॅप फंक्शन आहे याच्या पुढं फक्त डिफॉल्ट कीवर्ड येणार आहे. हा तुमचा झाला डिफॉल्ट फंक्शन. इथं समजा मी अजून एक कंट्रोल V केलं, तर काहीतरी केलं सेंड प्रोडक्ट्स असं काहीतरी केलं, तर प्रिटियरनं अगोदरच त्याला हे दिलं. आता इथं बघा, प्रिटियर म्हणजे तुमचं स्निपेटला काय सांगते ते की एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन सेंड प्रोडक्ट्सला प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम आहे की इथं कुठेतरी आत्ता आलेलं की ओनली, इथं बघा, एरर फॉर्मॅटिंग डॉक्युमेंट बिकॉज ओनली वन डिफॉल्ट एक्सपोर्ट अलाउड पर मॉड्यूल. एका मॉड्यूलमध्ये आहे ना फक्त तुमचं एकच डिफॉल्ट असू शकतं. हा डिफॉल्ट काढला की गेला तुमचा बघा एरर. सो असं तुमचं डिफॉल्ट असणार आहे. आता हे मी रन केलं तर डिफॉल्टला इम्पोर्ट कसं करायचं, राईट.
आता डिफॉल्ट फंक्शन इम्पोर्ट कसं करायचं त्याच्या आधी हे तुमचं एक पॉईंट क्लिअर झाला का? भरपूर वेळा मेमरी रिलेटेड क्वेश्चन येतात. तर डिफॉल्ट फंक्शन जे आहे तुमचं ते फंक्शन कधी लोड होतं की ज्यावेळेस तुम्ही ते इम्पोर्ट करणार आहे त्यावेळेस ॲटोमॅटिकली मेमरीवरती तुमचं इम्पोर्ट होणार आहे फंक्शन. पण बाकीचे जे नॉन डिफॉल्ट फंक्शन आहेत ते तुमच्या मेमरीवरती कधी लोड होणार आहेत ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार आहे त्या फंक्शनला. बरोबर. जसं की डायनॅमिक मेमरी अलोकेशन्स वगैरे आहेत ना तशा टाईपमध्ये बाकीचे फंक्शन्स वर्क करतात. तुमचं नॉन डिफॉल्ट फंक्शन is loaded into memory when requested. जेव्हा आपण त्याला रिक्वेस्ट करणार आहे ना त्यावेळेस फक्त ते लोड होणार आहे. आता त्याचा सिंटॅक्स काय SYNTAX नॉन डिफॉल्ट फंक्शनचा एक्सपोर्ट कीवर्ड डिफॉल्ट फंक्शन नेम तुमचे कर्ली ब्रेसेस असं तुमचं डिफॉल्ट फंक्शन आहे. इम्पोर्ट कसं करणार? इम्पोर्ट नेम फ्रॉम सिंगल कोटमध्ये तुमचा पाथ. तर बघा याला जे कर्ली ब्रेसेस लागतात ना जसं मी सांगितलं वरती नाही सांगितलं पण ज्यावेळेस तुम्हाला जे नॉर्मल फंक्शन्स असतात ना तिथं तुम्हाला कर्ली ब्रेसेस लावावे लागतात. तर अजून एक वाक्य लिहा की नॉर्मल फंक्शन्स विल यूज कर्ली ब्रेसेस. डिफॉल्ट फंक्शन तुमचं कर्ली ब्रेस यूज करत नाही त्याला आपण नॉर्मल जसं नाव देतो ना तसं नाव द्यायचं असतं ते त्यावेळेस त्याला कळतं की हे डिफॉल्ट फंक्शन आहे. नेक्स्ट काय आहे की जर तुम्ही असं केलंच आपल्या अंगात असं हे असतं काय बोलते त्याला केलंच तर काय म्हणणार आहे ते पाथ नेम इनव्हॅलिड जसं मग असा एरर आला नाही इनव्हॅलिड डिफॉल्ट फंक्शन विल नॉट यूज कर्ली ब्रेसेस इथं पण टाकतो कारण हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आता डिफॉल्टचं ओनली वन फंक्शन इन द स्कोप मॉड्यूल नाही लिहिला त्यात अजून कोणतं येणार आहे एव्हरी मॉड्यूल कॅन हॅव ओनली वन डिफॉल्ट फंक्शन. नेक्स्ट तुमचा असणार डिफॉल्ट मेंबर मस्ट बी द फर्स्ट मेंबर ऑफ इम्पोर्ट. आता याचं कसं असणार आहे या दोन वाक्याचं लाईन काय एव्हरी मॉड्यूल कॅन हॅव ओनली वन आता तुम्हाला सांगितलं तसं. नेक्स्ट काय असणार आहे डिफॉल्ट मेंबर मस्ट बी फर्स्ट ऑफ इम्पोर्ट. आता जर का एकातच मी आता चेंज करत राहणार आहे इथं समजा तर कन्फर्मेशन बॉक्स नको आहे आपल्याला फंक्शन फॉर एक्सपोर्ट कीवर्ड एक्सपोर्ट तुमचा हॅलो वर्ड असेल काहीतरी यातनं गेलं हा कंट्रोल V सेव्ह केलं प्रिंट नेम हे मी इथं इम्पोर्ट केलं कंट्रोल Z
कंट्रोल व्ही, आणि तुमचं जे डिफॉल्ट फंक्शन आहे हे, याला मी कॉमा देऊन इथं इम्पोर्ट केलं, तर ते काय म्हणतंय, अनएक्सपेक्टेड फ्रॉम जावास्क्रिप्ट. तर ते डायरेक्ट कंपायलरनंच एरर फेकला. ज्यावेळेस तुमचा जो प्रिटियर कोड आहे ना, त्यानंच एरर फेकला की तुमचं जे फंक्शन आहे ते लास्टला तुम्ही ॲड करू शकत नाही. तुम्हाला वाटतं असेल कॉमा दिल्यानंतर, कॉमाचा पण काहीही संबंध नाही. तुम्हाला ज्यावेळेस डिफॉल्ट फंक्शन इम्पोर्ट करणार आहे ना, ते मस्ट बी आहे ना फ्रंट लाईनला पाहिजे. झालं तुमचं डिफॉल्ट फंक्शन. सेव्ह केलं आणि इम्पोर्ट केलं. आता गेट प्रोडक्ट्स नाही, आता इथं प्रिंट नेमला आपण कॉल दिला नाही. आला का तुमचा प्रिंट नेम हॅलो फ्रॉम मॉड्यूल. ओके, तुमचा डिफॉल्ट फंक्शन ह्या लाईनीचा ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्ट करणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला डिफॉल्ट फंक्शन जे पण असतील, जर असेल तर तुम्ही डेफिनेशन केलं असेल तर त्यावेळेसच तुम्हाला इम्पोर्ट पहिलं ते करायचं आहे. नंतर तुमचं बाकीचे अदर नॉन डिफॉल्ट मेंबर्स असतील ते इम्पोर्ट करायचं आहे. आणि ऑन द फर्स्ट ऑफ इम्पोर्ट अजून काय येतं त्याचं, इन मॉड्यूल ओनली वन फंक्शन कॅन बी डिफॉल्ट. जसं तुम्हाला सांगितलं की दावलं पण की एका मॉड्यूलमध्ये एकच डिफॉल्ट फंक्शन असू शकतं. नेक्स्ट अजून एक त्यात असं पण आहे की व्हेरिएबल VRI ओके, एरर का मध्ये येते काय माहिती नाही. व्हेरिएबल्स कॅनॉट एक्सपोर्ट और इम्पोर्ट. हा एक लक्षात ठेवा, हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय की मला वाटलं बाबा ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, तर एखादा असू शकतो असा की काय करणार तुम्ही, लेट यस एक्सपोर्ट केलं आणि इथं इम्पोर्ट करताना कसं करणार, कॉमा यस. आता कन्फर्म त्याच्यामध्ये यस असं काहीतरी मी असाइन केलं आणि त्या यसला आपण 10 देऊ असं काहीतरी. तर हॅलो फ्रॉम जावास्क्रिप्ट, हॅलो फ्रॉम मॉड्यूल आणि 10 तर घेतं ते. पण आता घेत असं तर काय माहीत नाही, पण त्याचं जे 2015चं जे इकमास्क्रिप्ट आहे ना, त्यात घ्यायला असं नाही पाहिजे व्हेरिएबल, की त्यांना कॉन्फ्लिक्ट येतात. कॉन्फ्लिक्ट का म्हणून येतात की तुम्ही हे व्हेरिएबल डिक्लेअर करताना हे तुमच्या ग्लोबली डिक्लेअर होतात. ग्लोबली म्हणजे हे फंक्शन युनिक असणार आहे, हे फंक्शन या स्कोपवरती युनिक असणार आहे तशा टाईपमध्ये. पण हे वाक्य लक्षात ठेवा की ग्लोबली आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकत नाही. घेतंय कसं काय, आय डोंट नो. कॅनॉट एक्सपोर्ट और इम्पोर्ट. आता यात अजून पण आहे की आता इथं क्वेश्चन सॉल्व होतील की मला जर का हाऊ टू इम्पोर्ट ऑल फंक्शन्स अँड क्लासेस ऑफ मॉड्यूल, तर मी कसं करणार. तर त्याचं ॲन्सर काय आहे की बाय युझिंग एस्ट्रिक स्टार, जसं सांगितलं मगाशी स्टार ना मेटा कॅरेक्टरचं.
मेटा कॅरेक्टर, बट यू कांट इम्पोर्ट डिफॉल्ट. का? कारण की डिफॉल्ट तुमचा स्टार्टला येणार आहे. डिफॉल्ट फंक्शन हे तुम्हाला स्टार्टलाच अप्लाय करायचं आहे. आता याचा सिंटॅक्स कसा असणार आहे की तर हे फंक्शन मॅप डॉट जे एस मध्येच सेव्ह केलं तर एस्ट्रिक नाहीतर इम्पोर्ट ऑल डॉट HTML कंट्रोल V. आता इथं किती फंक्शन्स आहेत माझी? मॅप डॉट जे एस मध्ये डिफॉल्ट फंक्शन असू द्या, कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल V, कंट्रोल V. प्रिंट नेम, प्रिंट नेम नंतर काय असू शकतं तुमचं? सरनेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा टाईपमध्ये काहीतरी येऊ शकतं. हॅलो फ्रॉम मॉड्यूल, कंट्रोल V, कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल C, कंट्रोल V, C, कंट्रोल V. असे मी 4 फंक्शन्स डिफाईन केली. राईट. आता मी या इम्पोर्ट ऑल HTML मध्ये ते फंक्शन्स मला इम्पोर्ट करायचे आहे. तर मी काय टाकणार? इम्पोर्ट सेक्शन, तुमचं डिफॉल्ट फंक्शनचं नाव आणि तुमचे जे पण फंक्शन्स आहेत ते सगळ्यांची लिस्ट. कोणतं फंक्शन आहे तुमचं? प्रिंट नेम. तर प्रिंट नेम झालं. नेक्स्ट आहे तुमचं प्रिंट सरनेम. तर इथं काय टाकणार? प्रिंट सरनेम, प्रिंट मिडल नेम. तर इथं काय टाकणार? तुमचं प्रिंट मिडल नेम. नेक्स्ट आहे की प्रिंट लास्ट नेम. आता इथं काय टाकणार मी? तुमचं प्रिंट लास्ट नेम. तर तुमचं जे इम्पोर्ट सेक्शन आहे तो किती लांबडा झाला ना? तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसं वापरतात IT मध्ये, आता मीटिंग संपणारच आहे, तर IT म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस मल्टिपल फाईल्स वापरणार आहे, अगोदरच आपल्याला काय मल्टिपल मोठा कोड होत होता म्हणून ते बारके करण्यासाठी इम्पोर्ट सेक्शन्स आले. आता इम्पोर्ट सेक्शन जर एवढं मोठं झालं तर मी काय सांगत होतो की आपण मॉड्युलर सिस्टीम कधी आली की ज्यावेळेस तुमचं मॉड्युलर सिस्टम कधी आली की मल्टिपल तुमचा जो कोड आहे तो रियूज करण्यासाठी आली. तर इथं पण काय झालं, तुम्ही असं डिक्लेरेशन इम्पोर्ट वगैरे तुमचा इम्पोर्ट सेक्शन मोठा होतंय, तर मला मल्टिपल फंक्शन एका लाईनमध्ये पाहिजे असतील, कॉल करायचे असेल, तर मी काय करणार? तुमचं हे सेक्शन डिफॉल्ट फंक्शन, नेक्स्ट काय असणार आहे तुमचं? स्टार, स्टार ॲज अ. आता ॲज म्हणजे काय की तुमचं जे स्टार फंक्शन आहे हे अख्खं जे मॉड्यूल आहे इथपर्यंत डिफॉल्ट फंक्शन सोडून हे जे 5 फंक्शन आहेत त्याला मी युनिक नाव देणार आहे. युनिक काय नाव देणार आहे? AAESTRIC असं नाव दिलं म्हणजे काय केलं? तुमच्या ह्या फंक्शन्सला मी एक ऑब्जेक्ट बनवला. थोडक्यात या फंक्शनचा एक क्लास झाला आणि त्या क्लासचा मी या नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला. सिंटॅक्स बघा, आपण काय केलं? मॅप डॉट जेएसचा एक असा क्लास बनवला. स्टारने काय केलं? त्याचा एक क्लास बनवला, त्याला आपण ॲज अ ऑब्जेक्ट घेतलं. ऑब्जेक्टचं नाव काय दिलं? AESTRIC. आता या फंक्शनचं मला कॉलिंग करायचं आहे, तर त्याची कॉलिंग सिस्टीम कशी असणार आहे की तुमचा कंट्रोल Z, तुमचं ऑब्जेक्ट नेम डॉट तुमच्या फंक्शनचं नाव. जर का इथं बघितलं एस्ट्रिक डॉट नेम आलं, हे फंक्शन कॉलिंग झालं. नेक्स्ट मला पाहिजे एस्ट्रिक डॉट लास्ट नेम यात दिलंय का? नाही.
फंक्शन डॉट नेम पण नाही त्यात, प्रिंट नेम, इथं प्रिंट नेम, एस्ट्री डॉट प्रिंट सरनेम, प्रिंट सरनेम, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. ओके, मी आता जास्त कोड टाईप नाही करणार, फक्त हे दोन कॉलिंग होते का नाही ते बघायचे आहेत. प्रिंट नेममध्ये काय आहे की हॅलो वर्ल्ड फ्रॉम प्रिंट नेम आणि प्रिंट सरनेम. आता मी हे लाईव्ह केलं. ओके, हॅलो वर्ल्ड फ्रॉम प्रिंट नेम. ओके केल्यानंतर काय आलं, हॅलो वर्ल्ड फ्रॉम प्रिंट सरनेम. असं तुम्ही त्याचा एक ऑब्जेक्ट बनवून आपण कॉलिंग सिस्टीम केले. कशाने, स्टार, त्याला ॲस्ट्रिक बोलतात. मल्टिपल जेव्हा तुम्हाला अख्खा जेवढे पण फंक्शन आहे, इथं आता 4 आहेत, ह्या 4 फंक्शनच्या जागी इथं 100 फंक्शन्स असतील. तर 100 फंक्शनच्या वेळेस कसं करणार, मग त्या कंडिशनमध्ये ॲस्ट्रिक आला. इथपर्यंत आपण डायग्रॅममध्ये समजू की एक हे घेतलं असं काहीतरी फिगर, त्याच्या आतमध्ये कंट्रोल व्ही केलं. आता तुमचा ॲरो, ॲरो म्हणजे काय तुमचा, हा काय आहे रे, लाईन. तर ही लाईन मला जरा मोठी पाहिजे. एक्सेल, त्याचं एक्सेल पण लय मोठं आहे, जाऊ दे. आता हे ॲज काय असणार आहे तुमचं, तुमचा रेफरन्स असणार आहे. स्टार नसणार आहे रेफरन्स, हा वाला रेफरन्स असणार आहे तुमचा, की हा वाला. ERENCE, तुमचा जो हा ॲस्ट्रिक आहे ना, हा तुमचा रेफरन्स असणार आहे. हिरवं घेतो. यात हा तुमचा जो ॲस्ट्रिक आहे तो तुमचा रेफरन्स आहे. तर स्टार म्हणजे काय की तुमचा ऑल, असं तुमचा असणार आहे. तर सिंटॅक्स काय तुमचा, की इम्पोर्ट कर, हा तुमचा डिफॉल्ट असणार आहे, डिफॉल्ट. ओके, तर कळलं असेल. आता नेक्स्ट, हां तुमचा इथे तुमचा कीवर्ड संपला. नेक्स्ट असणार आहे इम्पोर्ट. इम्पोर्ट सेक्शन नोड.js मध्ये कसं करतात, इम्पोर्ट सेक्शनमध्ये इथं कॉन्स्ट ग्रीड रिक्वायर, रिक्वायरमध्ये तुमचा डबल कोटमध्ये फाईल पाथ, आणि नेक्स्ट तुमचं ग्रीड फंक्शन कॉलिंग. असं तुमचं CJS मध्ये करतात. CJS कसं करतात, तुमच्या नोड.js मध्ये जे फंक्शन एक्सपोर्ट करायचं आहे त्याला मॉड्यूल कीवर्ड लागतो, मॉड्यूल कीवर्ड नंतर एक्सपोर्ट तुमचं फंक्शन, आणि इम्पोर्टमध्ये कसं लागणार आहे तुमचं इम्पोर्ट सेक्शन, कशातनं इम्पोर्ट करणार आहे, कोणती फाईल इम्पोर्ट करणार आहे, आणि त्याचं फंक्शन कॉलिंग, असं तुमच्या नोड.js मध्ये लागतं. नेक्स्ट आहे तुमचा AMD. असिंक्रोनस मॉड्यूल, असिंक्रोनस मॉड्यूल सिस्टीम.
असिंक्रोनस मॉड्यूल सिस्टीम. तर आता याचा यूज कुठं होतो की समजा ब्राउझरवरती काहीतरी आपल्याला ब्लॉक करायचं आहे, त्यासाठी आपल्याला यूज होतो. हे जास्त करून वेब ॲप्लिकेशन, आपण जे वेब ॲप्स म्हणजे आपण जे नॉर्मल HTML CSS जावास्क्रिप्ट वापरतो ना, त्याच्यात होतं. आता याचा सिंटॅक्स किती किचकट आहे. डिफाईन, काय डिफाईन करायचे आपल्याला, ॲरे तुमचा काहीतरी असेल असे मॅथ डॉट नावाची फाईल. नेक्स्ट काय आहे की तुमच्या ॲरेमधली फंक्शन, फंक्शनमध्ये ही मॅथ डॉट आलेली फाईल वापरायची आहे. आता कशी वापरणार, रिटर्नमध्ये परत तुमचं फंक्शन आणि परत तुमचा कन्सोल डॉट लॉगमध्ये काय आपल्याला पाहिजे, मॅथ डॉट ॲड, त्याला आपण जे पाठवणार आहे 2,3. तर बघा इथून या सिंटॅक्सपासून जे आपण इथपर्यंत एकमा स्क्रिप्टपर्यंत किती सोपं आहे की इम्पोर्ट फक्त करायचं आणि एक्सपोर्ट करायचं आहे. पहिलं कसं असायचं तुमचं, डिफाईन करा, डिफाईन हे फक्त झाले डेफिनेशन की डिफाईन कसं करायचं. आता याचं तर इम्पोर्ट करून कॉलिंग सिस्टीम कशी असते, रिक्वायर तुमचं पॅरामीटर, त्या पॅरामीटरमध्ये ज्याचं नाव आहे, ज्या फाईलला नाव दिले आपण त्या फाईलचं नाव. नेक्स्ट आहे की कोणतं फंक्शन, फंक्शन ॲप नावाचं. आता ॲप नावाच्या फंक्शनमध्ये परत त्या ॲप नावाच्या फंक्शनला कॉल. तर हा तुमचा AMD आहे. इथं ज्यावेळेस Node.js याच्या आत 2015च्या अगोदर आहे ना, 15पर्यंत जरी बेसिक म्हणलं तरी चालेल, की तुमचं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण जे मॉड्यूल्स करते ना, तर जुनी पद्धत अशी मॉड्युलर सिस्टीम होती की तुमची AMD म्हणतो ना, असिंक्रोनस मॉड्युलर सिस्टीम अशी होती. नेक्स्ट आहे की तुमचा काय आहे 3 नंबरचा, की युनिव्हर्सल हां UMD, हा इथं पाहिजे शेवटला तुमचा UMD, युनिव्हर्सल मॉड्यूल सिस्टीम. आता युनिव्हर्सल मॉड्यूल सिस्टीम जर मी IIFE फंक्शन सांगितलं असेल, इमिजिएटली इनवर्डकडं फंक्शन एक्सप्रेशन असं काहीतरी आहे IIFE, तेच आहे. तर त्याचा सिंटॅक्स तुम्हाला जर माहीत असेल तर असं होतं, राईट. नेक्स्ट काय की तुमचा कर्ली ब्रेसेस, इथं तुमचं काय येणार आहे, फंक्शन कीवर्ड, इथे तुमचे पॅरामीटर्स, इथे तुमची त्याची बॉडी येणार आहे आणि त्या बॉडीला कॉल कुठं करणार आहे, इथं तुमची कॉलिंग सिस्टीम आहे. ही IIFE फंक्शन आहे ना, त्याला UMD म्हणतात. आता UMDचं कॉलिंग सिस्टीम, इथं जरा फंक्शन मी रूट फॅक्टरी हे त्याचे पॅरामीटर्स आहेत. नेक्स्ट काहीतरी इफ कंडिशन असेल आणि त्याचा ब्लॉक असेल. नेक्स्ट असेल काहीतरी एल्स इफ असं काहीतरी असेल, त्याचा ब्लॉक असेल. आणि नेक्स्ट असेल तुमचा एल्स असं काहीतरी असेल. आता याला कॉलिंग कसं करायचं, दिस डॉट फंक्शन, या फंक्शनला कॉल कर. कसा कॉल कर, तर रिटर्नमध्ये या फंक्शनला त्याचं नाव दाखतं, ग्रीट म्हणून असेल काहीतरी. आणि इथं हे झाल्यानंतर परत इथं असं तुमचं जे IIFE फंक्शन की फंक्शन कीवर्ड, त्याची जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये दुसरं फंक्शन वगैरे डिफाईन करायचं आणि यालाच परत तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे करू शकता. त्याला युनिव्हर्सल म्हणतात. तर ही जी सिंटॅक्स आहे ना तुमचं टी मध्ये जे क्वेरी
ह्या प्लगिन्स असतात त्याला वापरतात. तुमचा लोडॅश वगैरे असतात ना, UMD त्याला वापरतात. असं तुमचं चालतं. आत्ता इथपर्यंत आता माझं लेक्चर झालं आहे.